मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 16 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आज मालिकेत आलाय मोठा ट्विस्ट. तो म्हणजे असा की नंदिनीच्या आयुष्यात कोणीतरी दुसराच मुलगा आलाय आणि तो कोण आहे हे आपल्याला आता लवकरच कळेल. तर सुरुवातीला आपण बघतोय पार्थ काव्याला आग्रहाने ते काय ते मलम का काय म्हणतात ते अँटीसेप्टिक क्रीम लावून देत असतो आणि म्हणत असतो, आणा इकडे काव्या, मला दिसतंय ना तुम्हाला काय झालंय आणि काय नाही ते. पार्थ आता जेव्हा काव्याला ते लावून देत असतो हाताला मलम, तेव्हा तिला थोडंसं झोंबत असतं. तेव्हा तो स्वतःच्या असं हातात हात घेतो तिचा आणि असा फुंकर मारत असतो. आता काव्या त्याला अशी बघत असते आणि म्हणत असते मनात, पार्थ तुम्ही कोण आहात माझे? तुम्ही कोमात गेलात, जगण्या मरण्याच्या सीमाच्या पार पलीकडे गेला होतात तुम्ही, माझ्यासाठी परत आलात. अजूनही तुम्हाला भाजल्याच्या वेदना जाणवत असतील, पण तरी तुम्ही माझी काळजी घेताय. पार्थ पण आता तिच्याकडे सारखं बघतो आणि इथे त्यांनी गाणं ऐकवलंय आपल्याला, ते नात्याचं काही नाव नसावे मितवा. आणि मग थोड्या वेळाने हळूच हा पार्थ म्हणतो, बरं वाटतंय ना तुम्हाला काव्या? काव्या म्हणते, हो थंड वाटतंय, पण काय आहे ना देशमुख, हे औषध आहे ना थंड आहे ना म्हणून थंड वाटतंय बरं. पार्थ गंमत करत म्हणतो, आधीच तुम्ही गरम डोक्याचे आहे. आणि आता काव्या म्हणते, काय म्हणालात, मी गरम डोक्याची आहे? पार्थ म्हणतो, नाही हो तसं नाही, तसं तुमच्या डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असते म्हणा, तसं मी चुकून बोललो. काव्या म्हणते, राहू द्या, उगाच सावरून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नका. आहे आहे मी गरम डोक्याची, कळलं मला. असं म्हणून आता ती डोळ्यामध्ये पाणी आणते. पण पार्थ म्हणतो, काव्या जोक्स पार्ट, पण काय हो माझा विश्वास बसत नाहीये, तुम्ही हे सगळं केलं का? केलं तुम्ही हे सगळं? तुमचा विश्वास आहे या असल्या गोष्टींवर? आता काव्या पार्थला उत्तर देते, कसं असतं ना देशमुख, आपल्या माणसाला त्रास व्हायला लागला ना की कधी कधी विश्वास, श्रद्धा, अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आपण जातो आणि असं काहीतरी करून बसतो की आपण त्या गोष्टीचा कधी विचारच केलेला नसतो. असंच काहीतरी झालं होतं मला. पण देशमुख, मी जगातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी अशी हात जाळून घेणारी मुलगी नाहीये, पण तुम्ही कोमात गेला आणि माझा जीवच घाबरत झाला होता. मला काहीच कळत नव्हतं मी काय करू. तुम्हाला काही होऊ नये या भीतीने मी देवाजवळच उत्तर मागितलं. आणि तसंही देशमुख, तेव्हा मला जे योग्य वाटलं ते मी केलं. आणि आपले गुरुजी भेटले होते मला सकाळी, ते म्हणाले मला की सगळं तुझ्या हातात आहे काव्या. आता मला कळलंय की माझ्या हातात नेमकं काय होतं ते. आणि काव्या तिच्या त्या भाजलेल्या जखमेकडे खूप वेळ बघत राहते. मग पार्थ तिला प्रश्न विचारतो, काय हो काव्या, मला एक कळत नाही, मी जर गेलो असतो तर तुम्हाला काय फरक पडला असता? आता पार्थच्या तोंडातून हे वाक्य निघतं ना निघतं तोवर लगेच ही त्याच्या फटकन तोंडात मारते. आता हिने गमतीने मारलाय बरं का प्रेक्षकांनो, पण त्याला जोरात बसली ना. आणि तो आता त्याचं गाल चोळायला लागतो. मग काव्या अशी जीभ दाबते आणि विचार करते, अरे देवा, आपण काय मारलं यांना. आणि आता काव्याकडे तो असा नुसता बघत राहतो आणि ती त्याच्याकडे. पण इकडे बघा प्रेक्षकांनो, या मानिनीच्या अंगातलं काही अजून जायला तयार नाहीये. आता जीवा मात्र या काव्याची जबरदस्त बाजू घेतो बरं का. जीवा म्हणतो, आई आता बोल ना, काय झालं तुला? मानिनी म्हणते, कशाला ओरडतोय जीवा माझ्या अंगावर, आत्ताच म्हणालास ना हॉस्पिटल आहे हे, हळू बोल. मग जीवा म्हणतो, आई ठीक आहे अगं, पण तू अशी नव्हतीच कधी, काय झालं सांग ना. आता ही मानिनी म्हणते, काही नाहीये माझ्याकडे सांगण्यासारखं. जीवा म्हणतो, नाही तुझ्याकडे नसेल सांगण्यासारखं, पण माझ्याकडे खूप काही आहे काव्याबद्दल सांगण्यासारखं. नाही, काहींना उद्धट वाटते, काहींना ती फटकळ वाटते, पण वेळ आली ना तर काव्या काहीही करू शकते बरं का. मानिनी म्हणते, हो माहिती आहे मला, काहीही करू शकतेस ती, बघितलंय मी ते. घड्याळ लायब्ररीत विसरू शकते, घड्याळ आणण्यासाठी ती आगीत उडी मारू शकते, ती काय काय करू शकते ना, मी सगळं पाहिलंय. ती घड्याळ काय विसरू शकते लायब्ररीमध्ये, पुन्हा तिच्यासाठी पार्थ काय आगीमध्ये जातो, ती काय त्या घड्याळीसाठी आगीत जाते, सगळं बघितलंय. अरे तुला कळत नाही का जीवा, अरे तुझा भाऊ मरणाच्या दारातून परत आलाय, देवाच्या कृपेने तो परत आलाय जीवा. आता मात्र जीवाने काव्याने काय केलं ते सगळं सांगितलं बघा. आता मानिनी असं बोलते आणि म्हणते, हे सगळं देवाच्या कृपेने झालंय. मग जीवा म्हणतो, अगं आई, फक्त देवाची कृपा नाहीये, हे काव्याचं प्रेम आणि तिची श्रद्धा आहे. तुला माहित नाही म्हणून सांगतो आई. अगं पार्थ दादा शुद्धीवर यावा म्हणून देवळात जळता दिवा घेऊन हातात उभी होती ती. आता मात्र नंदिनी पुढे येते आणि म्हणते, अरे बापरे, काव्याने हातात जळता दिवा घेतला. अरे बापरे, काय बोलताय तुम्ही हे जीवा, अहो मला तिला बघायला जायला हवं. जीवा म्हणतो, थांब नंदिनी थांब,
नंदिनी म्हणते, अहो काय थांब जीवा, मला बघू द्या ना तिचा हात, भाजलं असेल हो लेकराला. अहो तिला लहानशी जखमही सहन होत नाही हो. अहो लहानपणी तर साधं खरचटलं ना तरी माझ्यापाशी रडत यायची हो ताई ताई करत. तिला नाही सहन होत हे सगळं. आता तर हातावर जळता दिवा घेतला तिने. नाही नाही, मी तिला भेटूनच येते. नंदिनी जात असते तेव्हा जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी थांब जरा, ती आणि पार्थदादा सोबत आहेत ना, त्यांना थोडासा वेळ एकत्र घालवू देत प्लीज, जरा शांत राहा. आता हे विक्रम म्हणतात, नाही नंदिनी जीवा बरोबर बोलतोय. अगं पार्थ अक्षरशः मरणाच्या दारातनं परत आलाय, त्यामुळे त्याने त्याच्या बायकोजवळच बसायला हवं. आता असू देत तिथे काव्याला. आणि मानिनी ऐकलंस ना, अगं हातावर जळता दिवा घेऊन होती तुझी सून, तुझ्या लेकाचे प्राण वाचावे म्हणून. काही आणखीन बोलायचंय का तुला काव्याबद्दल? अजून तुला वाटतंय की काव्याच्या बाबतीत पुढे जाऊन पार्थला पश्चाताप होईल आणि पार्थ तुलाच जाब विचारेल म्हणून? बघ मानिनी, तूच म्हणाली होतीस ना मगाशी की काव्यामुळे पार्थ मरणाच्या दारात आहे. आता काव्यानेच त्याला परत आणलं बघ मरणाच्या दारातनं. जसं सत्यवानानं सावित्रीला आणलं, जसं तू मला आणलं, जसं जीवाला नंदिनीने आणलं, अगदी तसंच काव्याच्या बाबतीत पार्थचे डोळे उघडतील असं म्हणालीस ना तू मगाशी. आता तरी तुझे उघडले का डोळे? काय ग मानिनी? पण मानिनी ताई मात्र स्तब्ध आहेत. नंदिनी समोर येते आणि म्हणते, आई मी तुम्हाला मगासपासून हेच सांगायचा प्रयत्न करतेय. काव्या वरवर कशी वाटत असली ना तरी ती मनातनं खूप चांगली हो. तुम्हाला माहित नाहीये तिचा स्वभाव. तुम्ही किती अद्वा बोलत राहिलात तिला, पण तरी सुद्धा शांतपणे तिने ऐकलं की नाही सगळं? ती काही बोलली का तुम्हाला? तिने उलट उत्तर दिलं का तुम्हाला? कारण तिच्या मनात पार्थसाठी खूप काळजी होती आई. ही रम्या बघा, अंगावर धावून गेली तिच्या. माझ्या काव्याचा हात पिरगाळला या रम्याने. पण तरी सुद्धा प्रसंग बघून माझी काव्या गप्पच राहिली त्यावेळेला. आणि काय वसू आत्या, काय म्हणत होतात तुम्ही मगाशी की पार्थच्या बायकोने व्रतवैकल्य केली तर पार्थ बरे होतील? तर बघा, माझ्या काव्याच्या श्रद्धेमुळेच पार्थ आता मृत्यूच्या दारातून परत आले आहेत. आता ही रम्या आणि वसू आत्या दोघी एकमेकींकडे भामट्यासारख्या पाहायला लागतात. नंदिनी समोर येते आणि हात जोडून म्हणते, आई आता तुम्हाला रिक्वेस्ट करते मी आणि सगळ्यांनाच बरं का, नाही निदान आता तरी काव्याबद्दलचं मत बदला आता तरी. अहो माझी काव्य अशी नाहीये. झालं आता. नंदिनी एवढंच बोलायचा अवकाश होती, लगेच वसू आत्या समोर आल्या आणि स्वतःचं खरं करू लागल्या. वसू आत्या म्हणतात, झालं, त्या काव्याचं सगळं दिसलं तुम्हाला. काव्या मंदिरात गेली, तिने जळता दिवा हातात घेतला, ते सगळं दिसलं तुम्हाला. माझ्या रम्याची श्रद्धा नाही दिसली तुम्हाला? माझ्या रम्याने पार्थसाठी काय केलं हे नाही दिसलं तुम्हाला? निर्जळी उपवास केले तिने, देवळामध्ये पार्थसाठी अभिषेक केला, आता हॉस्पिटलमध्ये पण देवासमोर तासनतास उभी होती माझी रम्या. हे नसेल दिसलं तुला नंदिनी, नाही का? आणि तसंही पार्थवर जे संकट ओढावलं होतं ना ते फक्त आणि फक्त काव्यामुळेच ओढावलं होतं. आता वसू आत्या असं बोलणार तेवढ्यात नंदिनी म्हणते, तुम्ही पण ना वसू आत्या, आता काय झालंय प्रेक्षकांनो, वसू आत्या एवढं जे काही बडबडताय ना आता त्यात काही तथ्य नाहीये. आता मला सांगा, रम्याला कोणी आग्रह केला होता का पार्थसाठी कर बाई, असं कर तसं कर? पार्थचं लग्न झालेलं आहे आणि खरं तर हे सांगायला सुद्धा वसू आत्याला काहीतरी वाटायला पाहिजे होतं की माझी पोरगी पार्थसाठी एवढं सगळं करते, म्हणजे त्याचं लग्न झालंय आणि ही बाई उगाचच बळजबरी स्वतःच्या पोरीचं नाव त्या पार्थशी जोडते. काय प्रेक्षकांनो, काहीच्या काही दाखवतात मालिकेमध्ये. तर आता नंदिनीला राग येत असतो वसू आत्याचा. तेव्हा जीवा म्हणतो, जाऊ दे नंदिनी, आपण यांच्याशी कितीही बोललो तरी आपलं बोलणं यांच्या कानापर्यंत पोहोचणार नाहीच, दे सोडून. तेवढ्यात डॉक्टर येतात आणि म्हणतात, आता पार्थला बरं वाटतंय. जीवा म्हणतो, ठीक आहे डॉक्टर, मग डिस्चार्ज द्याल का आता पार्थदादाला? मग ते डॉक्टर म्हणतात, नाही उद्या संध्याकाळी देईल, आज रात्री त्यांना इथेच थांबावं लागेल. मग जीवा म्हणतो, ठीक आहे आम्ही थांबतो. मग लगे डॉक्टर काय म्हणतात, अहो तुम्ही नका थांबू, त्यांच्या बायकोला सांगा ना थांबायला. तसंही पार्थ देशमुख कोमात जायच्या आधी आणि कोमातून बाहेर आल्यावर त्यांचंच नाव घेत होते. बरे बाबा, फॅमिली डॉक्टर दिसतोय यांचा. असं बोलून तो चालला जातो. आता लगेच जीवा म्हणतो, डॉक्टर बरोबर बोलतायत, पार्थ दादासोबत काव्यालाच थांबू दे. पण आता या क्षणाला मात्र मानिनी एक शब्दही बोलत नाही आणि नुसती तिथे अशी कंटाळा आल्यासारखं चेहरा करते आणि तिथेच उभी राहते. म्हणजे तिची अजूनही इच्छा नाहीये की काव्याने पार्थ सोबत थांबावं असं तिच्या चेहऱ्यावरून तरी मला जाणवलं बघा. तर पुढे बघा आता काय झालंय. वसू आत्यालाही आता राग आलाय की काव्या कशाला थांबेल बाबा पार्थजवळ. पण असो, आता काव्या आणि पार्थचं सीन पुढे दाखवलाय. काव्याने मग अशी चपकन मारलेलं असतं ना पार्थला, मग ती म्हणते, सॉरी पार्थ, चुकून लागलं माझ्याकडनं. पार्थ म्हणतो, मारा बाबा, पेशंटलाच मारा. नाही म्हणजे मला मारता यावं म्हणूनच मला वाचवलं ना तुम्ही. काव्या म्हणते, असं नाहीये काही, तुम्ही आत्ता जे बोललात ना त्याच्यामुळे झालं सगळं. पार्थ म्हणतो, मी काय बोललो बाबा तुम्हाला? काव्या म्हणते, हेच बोललात ना की मी कशाला मला परत आणलं, मी मरणारे वगैरे वगैरे.
पार्थ म्हणतो, मी तर फक्त प्रश्न विचारला तुम्हाला, मी उत्तर अपेक्षित करत होतो तुमच्याकडनं, तुम्ही तर मला चापट मारली तो. लागलं ना तुमचं उत्तर मला. तेवढ्यात नंदिनी येते आणि आल्या आल्या पार्थच्या तब्येतीची चौकशी करते आणि म्हणते, कसे आहात पार्थ तुम्ही? पार्थ म्हणतो, मी ठीक आहे. आता काव्याचा हात हातात घेते नंदिनी आणि म्हणते, काय गो काव्या वेडे, अगं तू हात जाळून घेतलास, अगो किती जखम झाली ही काव्या. आता काव्याच्या हाताला मलम लावून दिलेला असतो ना पार्थने. नंदिनी म्हणते, काय गो काव्या, अगं केवढं लागलंय ग, त्रास होतोय का बेटा तुला? काव्या म्हणते, नाही ग ताई, मी ठीक आहे, मला काही झालेलं नाहीये, आत्ता देशमुखांनी मलम लावलाय. नंदिनी मग पार्थकडे बघून स्माईल करते आणि म्हणते, बरं बरं, अच्छा, म्हणजे आता बरं वाटेल हां तुला, आणि तुम्ही दोघं एकमेकांची काळजी घेताय हे बघून मला खरंच खूप छान वाटतंय. आता मी काय म्हणते काव्या, अगं पार्थला ना उद्या डिस्चार्ज मिळणार आहे बघ. आता तू थांबतेस का पार्थजवळ? आम्ही जातो सगळे घरी. आता काव्या एकदम खुश होते आणि म्हणते, हो मी थांबते की. पार्थ लगेच म्हणतो बरं का, अरे वा, मांजर इथेच थांबणार? हे पार्थचं बोलणं जरा मला विचित्रच वाटलं प्रेक्षकांना, जसं काही लहान लेकरूच बोलते असं फील झालं होतं मला. मांजर काय म्हणायचं चार चौघासमोर. असो, आता काव्याला ऑकवर्ड वाटतं, पण नंदिनी आता जरा ऐकून नाही ऐकल्यासारखं करते आणि म्हणते, बरं बरं, चालू द्यात तुमचं, हां मी निघते आता. मग आता ही काव्या म्हणते, काय ग ताई, म्हणजे जन्मजय मला इथे घेऊन आले त्यामुळे मानिनी काकूंना काही राग आला का ग? आता नंदिनी म्हणते, नाही ग नाही, अगं इनफॅक्ट जीवा तुझ्या बाजूने एवढं बोलत होते की कोणाला बोलायची संधीच मिळाली नाही बघ. काव्या विचार करते मनात, जीवाला काय झालंय आज, माझा हात धरून इथे काय घेऊन आला मला, आणि माझ्यासाठी भांडतोय काय मानिनी काकूंशी, काय चाललंय काय जीवाचं. आता पार्थ पण ते ऐकतो बरं का. आता नंदिनी असं बोलल्यानंतर काव्या म्हणते, काय सांगतेस ताई, ते जन्मजय माझ्या बाजूने बोलले? मग नंदिनी म्हणते, हो अगं तू पार्थसाठी एवढं केलं म्हटल्यावर ते तुला असे कसे बरं एकटीला सोडतील. आता तू विचार करू नकोस हां, तू आता थांब इथे आणि काळजी घे पार्थची, येते मी. असं म्हणून आता नंदिनी जाते निघून बरं का प्रेक्षकांनो. पण काव्याच्या मनामध्ये आता हजारो प्रश्न आहेत की जीवा असं का करतोय. आता पार्थ विचारतो, काय हो काव्या, जीवा तुम्हाला इथे घेऊन आला तर आईला राग यायचं काय काम? काय चाललंय काव्या तुमच्या दोघींमध्ये, नेमका काय प्रॉब्लेम काय आहे, मला तर आता कळतच नाही आहे. काव्या आता विचार करते, अरे देवा, आता कसं सांगू मी पार्थला हे सगळं. आता दवाखान्याचा एवढाच काय तो त्यांनी सीन दाखवला आणि यापुढे सगळा घरचा सीन दाखवला. नंदिनी घरी येऊन फ्रेश होते आणि विचार करते आता आनंद निवासचं पुढे काय करायचं. तेवढ्यात जीवा आलाय आणि म्हणतोय, नंदिनी तू सकाळपासनं काहीच खाल्लेलं नाही आहेस, थोडंसं खाशील का? नंदिनी म्हणते, खरंच नकोय मला. जीवा म्हणतो, असं काय करतेस ग नंदिनी, थोडंसं खा ना प्लीज, मी तुला फसवलेलं नाही आहे ग, तुला किती वेळेला सांगू मी, माझ्याकडनं हे सगळं चुकून झालंय ग. अगं इन्व्हेस्टरने ऑलरेडी ती जागा विकत घेतली होती, मी फक्त सह्या केल्या ग, सह्या करताना फक्त मी बघितलं नाही, हीच माझी चूक झाली. नंदिनी म्हणते, आपण का बोलतोय सारखं सारखं या विषयावर, तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही करून टाकलं आणि मला जे करायचं आहे ना तर आता मला करू द्या प्लीज. जीवा म्हणतो, एक्सक्यूज मी नंदिनी, तू काय बोलतेस हे, तू काय करणार आहेस? नंदिनी म्हणते, माहिती नाही मला मी काय करणार आहे, मला आता फक्त 15 दिवस आहेत हातामध्ये, 15 दिवस आहेत माझ्या, काहीतरी करेल, काहीतरी गहाण ठेवेल, पण मी माझा आनंद निवास माझ्या हातातनं जाऊ देणार नाही. जीवा म्हणतो, अगं आपण दोघे मिळून करूयात ना. मग आता नंदिनी म्हणते, नाही जीवा, तुमच्यासोबत मिळून मला आता काहीही करायचं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे मिळून कुठली गोष्ट करतात, जेव्हा समोरच्याचा आपल्यावर आणि आपला समोरच्यावर विश्वास असेल ना तेव्हा. जीवा म्हणतो, अच्छा, म्हणजे आता तुझा माझ्यावर विश्वास नाही राहिला का नंदिनी? नंदिनी म्हणते, जीवा विश्वास काय असतो हे माहिती आहे का तुम्हाला? एखाद्या बाळाला हवेत फेकल्यानंतर त्या बाळाला माहीत असतं की आपले आईबाबा झेलणार, त्याला खात्री असते, तो असतो जीवा विश्वास. अहो रात्री झोपल्यावर सकाळी आपण उठू की नाही हे माहिती नसताना सुद्धा आपण वर्षानुवर्षे इन्शुरन्स भरतो, त्याला विश्वास म्हणतात जीवा. अहो अनोळखी माणसासोबत बोलू सुद्धा नकोस असं म्हणणारे आई वडील जेव्हा अनोळखी माणसाच्या हातात हात देतात त्या मुलाचा, तो असतो विश्वास. माझा विश्वास तुमच्यावर होता जीवा, डोळे झाकून मी विश्वास ठेवला होता, आता मात्र उघडे डोळ्याने मला जे दिसते ते मान्य करायची इच्छा पण होत नाहीये माझी. पण तरी सुद्धा प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधी ठेच लागतेच, पण ती जेव्हा आपल्या माणसांकडनं लागते ना त्यासारखं दुर्दैव कुठलंच नसतं जीवा. आता नंदिनीचं हे बोलणं जीवाच्या खूप जिवारी लागतंय बरं का प्रेक्षकांनो, पण तरी सुद्धा तो शांतपणे ऐकून घेतो. आता ही बघा रम्या,
त्या वसू आत्याजवळ कटकट कटकट करत राहते. तिला दुसरा कोणी वाली पण नाहीये म्हणा बडबड करायला. आता त्या वसू आत्याला ती म्हणत असते, आई उपास तापास केले मी, सगळं केलं मी, पण पाठजवळ कोण बसली? ती काव्या. त्या काव्यालाच जवळ जायला भेटलं ना पाठच्या. वसू आत्या म्हणतात, मग तुला जायचं होतं का त्याच्याजवळ? रम्या म्हणते, अगं आई का नाही, मला का पाठजवळ जायला मिळू नये? मी काय परकी आहे का कोणी? अगं मी घरचीच आहे ना. मानिनी काकू मला तो मान का देत नाही? वसू आत्या म्हणतात, अगं बाई मानिनीने पाहिलं ना काय केलं तिथे. अगं डॉक्टरांनी एवढं सांगितल्यावर सुद्धा काव्यास थांबली ना तिथे पाठजवळ. तिथे तुला कोण थांबू देणार होतं रम्या? अगं काय परिस्थिती होती तिथे. रम्या म्हणते, आई तुझं बरोबर आहे म्हणा, पण खरं सांगू का तुला, माझा पाठ बरा झाला त्यातच मला आनंद आणि समाधान आहे. माझ्यासाठी तर माझ्या प्रेमाचा देव पावलाय. वसू आत्या म्हणतात, रम्या देव पावला जरी खरं असेल ना तरी तू उपास तापास केले, प्रार्थना केली, निर्जळी उपवास पण केले बाई, पण आपल्या घरच्यांनी एका शब्दाने तरी तुझी विचारपूस केली का? केलं का तुझं कौतुक? अगं क्रेडिट तर सोड, पण या क्रेडिटचं सगळं क्रेडिट कोण घेऊन गेली? तर ती काव्या ना. आता रम्या म्हणते, आई अगं एका व्यक्तीने तिला क्रेडिट दिलेलं नाहीये. मग वसू आत्या म्हणतात, कोण ग? मग रम्या म्हणते, अगं मामी. आई तू नोटीस केलं का, मामी तिच्यावर अजूनही चिडलेली आहे. म्हणजे जीवा तिथे नसताना तर मामीने पुन्हा हकलून दिलं असतं काव्याला. अगं आई तुला कळलं नाही का नेमकं तिथे काय झालं? आता वसू आत्याची तंद्री लागलेली असते. त्यावर रम्या म्हणते, आई अगं मी काय बोलते तुझ्याशी, अगं तू ऐकते का मी काय बोलते ते? अगं आई मी काय म्हणते की बहुतेक मामीला हे सगळं आवडलेलं नाहीये, पण तू काय विचार करतेस? मग वसू आत्या म्हणते, अगं मी ना या गोष्टीचा विचार करते रम्या, की मानिनीने काव्याला का क्रेडिट दिलं नसेल ग? अगं मी आजच नाही बऱ्याच दिवसापासून बघते की मानिनी काही काव्याशी नीट वागत नाहीये बघ. काहीतरी झालंय बघ. कशामुळे त्या दोघींमध्ये ठिणगी पडली ना ते तर शोधावंच लागेल आपल्याला. आता ही रम्या म्हणते, मग काय करायचंय पुढे आपण आई? आता वसू आत्या म्हणतात, आता भास्करच्या मदतीने आपण नंदिनीचे पंख छाटले ना, आता नंबर 1 काव्याचा. आता बघा प्रेक्षकांनो, वसू आत्या आता काव्याच्या हात धुवून मागे लागणार आहे. वसू आत्याला दुसरे कामच काही आहे, एक तर बसायचं खायचं आणि आता या दोघींच्या मागे लागायचं. सो आता पुन्हा नंदिनी आणि जीवाचा सीन दाखवलाय. नंदिनी म्हणते, हे बघा जीवा, तुम्ही माझ्यासाठी जे केलं ना ते मी कायम लक्षात ठेवणार आहे, आयुष्यभर लक्षात राहील असा धडा तुम्ही मला शिकवून दिलाय जीवा. जीवा म्हणतो, अगं असं काय करते नंदिनी, किती वेळेला सांगू मी तुला, मी मुद्दाम नाही केलंय सगळं, शपथ घेतो मी. अगं आय नो माझ्याकडनं खूप खूप मोठी चूक झाली, मला मान्य आहे. अगं झाली ठीक आहे, मी मान्य करतोच आहे ना, पण का समजून घेत नाहीयेस तू मला नंदिनी? नंदिनी म्हणते, मी तुम्हाला आतापर्यंत समजून घेतलं नाही का जीवा? आतापर्यंत तुम्ही जेव्हा जेव्हा धडपडलात, जेव्हा जेव्हा तुम्हाला त्रास झाला, मी मदतीचा हात पुढे केलाच ना जीवा, पण तुम्ही काय केलं? त्या हातावरच घाव घातलात जीवा. मी आले होते ना तुमच्याकडे मदत मागायला, या वेळेला मी नाही येते आता तुमच्याकडे मदत मागायला. माझा आनंद निवास जसा जमेल तसं मी चालवत होते ना जीवा, तुम्ही का आलात मध्ये मध्ये जीवा? अहो माझ्या आनंद निवासला आपला आनंद निवास तुम्ही म्हणालात, आणि मग आपल्या वस्तूची, आपल्या वास्तूची किती काळजी घेतो आपण, ही अशी काळजी घेतली तुम्ही जीवा? अहो निर्जीव वस्तूची जर तुम्हाला काळजी घेता येत नसेल तर तुम्ही माणसांची कशी हो काळजी घेणार जीवा? आता नंदिनी त्याला एवढं बोलते की त्याला बिचारायला कसं तरी होतं. तरी तो म्हणतो, अगं नंदिनी ऐक ना माझं, आपण सगळं करूयात, मला वाटतंय की आपल्याला पुन्हा आनंद निवास मिळेलच ग. नंदिनी म्हणते, जीवा आता तुम्ही ना हा विषय लांबवूच नका, तुमच्याकडनं मला मदतीचा, नात्याचा, मैत्रीचा कुठलाच हात नकोय. आता जे काही करायचंय ना ते मी एकटी बघेल आणि करेल. बाकी आनंद निवासच्या 10व्या ॲनिव्हर्सरीला दिलेलं हे अनमोल गिफ्ट कायम माझ्या लक्षात राहील. असं टोमणा मारून ती नंदिनी निघून जाते. आता जीवाला काही उमजे ना काय करावं आणि काय नाही करावं. आता नंदिनीच्या हातामध्ये फक्त 15 दिवस आहेत आणि या 15 दिवसात प्रचंड उलथापालथ होणार आहे. आता नेहमीप्रमाणे आजचा भाग संपलाय आणि पुढच्या भागात दाखवलंय की अनिशा फोनवर काव्याला खूप समजवते, अगं काव्या काय चाललंय तुझं, पाठला त्रास झाला की तुला त्रास होतो, पाठ कासावीस झाला की तू कासावीस होतेस, अगं हे प्रेमच आहे काव्या, याला प्रेमच म्हणतात. आणि काव्या आता त्या पारचा हातात हात घेते आणि रडायला लागते. आणि मग इकडे ही नंदिनी देवघरासमोर देवाला प्रार्थना करून म्हणत असते, देवा माझी काहीही चूक नसताना माझा आनंद निवास तू हिरावून घेतलंस. देवा मी न केलेल्या चुकीची शिक्षा तू मला का देतोयस, काय हे सगळं मला भोगायला लावतोयस, प्लीज देवा माझा आनंद निवास मला परत दे. आता असं ती प्रार्थना करत असते आणि म्हणत असते, आता मी काय करू, कोणाची मदत घेऊ देवा? आता ती जेव्हा असं बोलते तेव्हा मागून एका व्यक्तीचा आवाज येतो, मी सांगू तुला नंदिनी, मी मदत करतो तुला आनंद निवास परत मिळवण्यासाठी.
तर मंडळी, आता हा नंदिनीसाठी मदत करायला धावून आलेला तिसरा व्यक्ती कोण आहे, हा मोठा सस्पेन्स आहे बरं का. त्याचा फोटो किंवा तो व्यक्ती अजून त्यांनी रिव्हील केलेला नाहीये. जीवा आणि नंदिनीमध्ये आलेला हा तिसरा व्यक्ती कोण आहे, त्याचं नाव तुम्हाला माहिती असल्यास मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मालिकेमध्ये आलेल्या या ट्विस्टला एन्जॉय करायला विसरू नका. प्रेक्षकांनो, तुम्हाला माझ्या आवाजातला हा रिव्ह्यू आवडत असेल तर लाईक करायलाही विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.